मेट्रो स्टँड. सकाळचा नजारा बघा गावचा आमच्या. आत्ताच उतरलो आहे मी स्टँडवरून, आत्ता घरी आलो आहे. हा बघा, धुकं पण पडलं आहे बघा. आणि इकडे आपलं शेतावरचं घर. आपण एरिया दाखवतो तुम्हाला. वातावरण एकदम थंड झालेलं आहे, एकदम मस्त. आमचा भंडारवाडीतून येणारा रोड आणि हा सिंधुदुर्ग स्टेशनला जाणारा रोड. आईला मी सांगितलंच नव्हतं येणार आहे म्हणून. मी आपल्या शेतावरचं घर. हे सगळं आपलं परड आहे. नंतर आपण शूट करूया थोडं. भारी, एकदम भारी वाटतंय. पूर्ण थंड वातावरण झालेलं आहे. हे बघा, आमच्या अजून 2 फॅमिली मेंबर रोज असतात इथे. सूर्यनारायण बघा. फेरफटका मारूया. आपली ती काजूची झाडं आहे. आई बोललेली ती मोहरली आहेत, ती बघू लावलेली. विहीर हे बघा, मोठं झालं आहे भरपूर. दसऱ्याला फुलं लावतात ना, ती आहेत ती. खरंच मोहरली आहेत. आणि आंब्याचं झाड पण आहे. सगळी झाडं चांगली. हे बघा, हे जास्त मोहरलं आहे झाड. हे बघा, आई बोलत होती ना मोहरले, ते हे झाड आहे बघा. भारी वाटतं एकदम. आणि ही आमची लाईनीत काजूचीच झाड आहे. हे बघा, आत्ता कुठे मोहरले ते थोडे थोडे. काजू दिसत नाही. असं कायचं. मग आमचं परडं इथून नारळाची झाडं. ते घरातले नवीन मेंबर बघा, जिमी आणि जॉनी ना तो. आणि ही बघा कशी बघते. बघा बघा, ही कशी बघते बघ. हे बघ. आणि तो आमचा जॉनी. आणि आमची स्नो बघा, स्नो. आणि स्नोचं छोटंसं पिल्लू बघा. स्नोचं पिल्लू आहे. कसं वाटलं तुम्हाला? भारी वाटलं की नाही एकदम? जॉनी आहे आमचा हा दुसरा. आणि स्नो बघा, स्नो आम्हाला घाबरलेली आहे कॅमेऱ्याला बघून. आणि स्नोची पिल्लं स्नोकडे. लिओन. व्हाईटवाला लिओ नाव ठेवलं आतून. अजून एक व्हाईटवाला होता.
हा एकच होता. एक हे किती पिल्लं राहिली आहे? 3. 3च? 2 कुठे गेली? एक मेला ना. आणि एक? दुसरा पण मेला. थंडी ते पडलेलं ते ना वरून डब्याच्या इथून. बघा कसं मस्त पिल्लू आहे. मग 2च राहिली, 3च राहिली पिल्लं आमच्याकडं. बघा पण एकत्र राहतात ना. ती घाबरली आहे, स्नो घाबरली आहे थोडी बघा. हा तो जॉनी तर एकदम घाबरू आहे. बघा सर भारी आहे एकदम आमचे फॅमिली मेंबर. थंडी आहे ना भरपूर म्हणून बघते बघा कशी कॅमेऱ्याला बघून घाबरते. त्याच्यामुळे आपण जाऊया बाहेर. व्ह्यू आहे शेतावरच्या घराचा. आमची आई आली बघा. कलमाला थोडे थोडेच मोहर आले. कुठे कुठे साथ दिसतोय. एक गेट तुटलं होतं तेव्हा बहिणीने फोन केला होता. ते बहिणीने रंगवलं आहे बघा गेट हे. आणि अशा प्रकारच्या बिजागऱ्या त्याला बनवल्या होत्या. हे बघा अशा बिजागऱ्या लावून दिल्या. मस्त झालं आहे आता. कलर बहिणीनेच मारला तरी चांगला दिसतो. सकाळ सकाळ उतरलं होतं ते खूप थंडी होती. आणि आता बघा काजूची पानं पूर्ण पडलेली आहेत. हे बघा इथे पण मोहरली आहे काज. पण अजून काजू आणि धरलेले नाही आहेत. एक आमचा हापूसचा कलम होता पण याचा काहीच फायदा नाही. पूर्ण कलम हे बघा कसं झालं आहे. माडाची झाडं भरपूर आहेत. इकडे पण आहे बघा. गरम पाणी बघा बाहेर आई. इथे आम्ही गरम पाणी करतो. चूल पेटवली आहे बाहेरच्या बाहेर मस्तपैकी. फणसाचं झाड आहे. हे एकच फणसाचं झाड आहे. मागच्या वर्षी धरले होते पण रसाळ आहेत. आणि हे बघा ते कडेकडेला अननसाची झाडं लावलेली आहेत. त्या बाजूला पण आहेत. आणि जास्वंदीची झाडं कुंपणाला. माडांच्या आळ्या त्या लोकांनी बनवल्या होत्या. जेव्हा गवत कापायला आले होते इकडे रान मारायला तेव्हा. हे बघा आपण माड थोडा आता पुसवलाय. हे इकडे चंदनाचं झाड आहे. चंदनाचं झाड आहे. अळू बघा
झाडूची पानं आणि हा आपला माड. गावाला काय सगळंच भेटतं आहे बघा. तिथं तर कढीपत्त्याचं झाड आहे, मोठं आहे बघा किती. केळी, आमची केळीची झाडं ही सगळी बाबांनी लावलेली होती. पेरूची झाडं, पेरू दिसत नाही आहे पण धरतात ते डिसेंबरला, आणि पण ह्यावेळी नाही आहेत पेरू पण. साफसफाई केली आहे म्हणून इथे फिरायला भेटतंय. इथे पण आहे कढीपत्त्याचं झाड, हे बघा. एकही पेरू नाही. आमची विहीर. चिक्कू दाखवतो तुम्हाला, चिक्कू हे बघा. चिक्कू धरलेत. हा बघा, इथे पण धरलाय चिक्कू. चिक्कू धरलेत झाडाला. केबिन आहे. हे माड काय धरलेत नाही, यांना काय पाणी लागतं त्याच्यामुळे जास्त पाणी नाही भेटले तर अजूनही पोचवले नाही. भरपूर टाईम झाला आहे तो पोचवला आहे. एक 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 दोन दोन दिसतात. हा पण मागच्या वर्षी पोचवलेला एकच नारळ आहे त्याला. सकाळचं व्ह्यू, आपलं शेतावरचं घर. राऊळवाडीत जाणारी वाट आहे आणि इथे काजू फॅक्टरी आहे, काजूचा कारखाना. आणि आपल्या मित्राकडे जातो, राजू रावळाकडे. त्याची सध्या मागच्या महिन्यातच आई ऑफ झाली होती, त्यासाठी भेटायला म्हणून चाललं आहे. तर असा काय एरिया आहे त्याच्या इकडे जाताना. वाट बघा कशी गेली आहे. गाडी पण येतात तिथून. आपला रिक्षावाला मित्र राजू रावळ. ही काजू फॅक्टरी आहे. आणि रावळवाडी सुकावाडीत रोड, डांबरी रोड बनवला आतमध्ये जायला. पहिला नव्हता, पूर्ण कच्चा होता तिकडे जायला. बघा इथे विहीर पण आहे. आणि असा काय एरिया, भारी वाटतं. तर घरी भेटतो, नंतर मग तुम्हाला भेटतो. बघा, आईने आत्ताच सांगितलं इथे केळीचे खूप घड आले आहेत. तर मी आलो आहे आईबरोबर. इथे एक तुम्हाला पहिलं दाखवतो. हे बघा, इथे एक दाखवला आहे आईने. हा बघा, 5 आहेत ना आई? हां, ती बघ तिकडे दाखवते आई अजून. हां, हा बघा एक. हा बघा इकडे एक आहे. हा तिसरा, तो चौथा इकडे. हे बघा तिकडे. या पिशवी टाकले ते माकडांपासून ना लपून ठेवावं लागतं. इकडे थोडीशी आहेत अशी. ती बरी आहे, ती झाली हो. नाही आहेत ना. नाही झाली आहेत ते.
पिकायला टाइम लागणार आहे. तर आई बोलत होती मुंबईला जाताना घेऊन जा म्हणून. हे बघा आता संध्याकाळचे 5:30 झाले आहेत आणि हे संध्याकाळचं वातावरण. 7 एक वाजल्यावर थंडी पडायला सुरुवात होते. जसे सकाळी तर भरपूरच थंडी होती. हे बघा इथे आईने झाडाला पाणी घातलं आहे थोडं हे बघा माडानं पाणी घातलं आहे. सगळी झाडं एकदम होत नाहीत कारण की पाणी जास्त नाही आहे विहिरीला, म्हणून थोडी थोडी आहे ती. तिने आज घातली, उद्या थोडी घालणार. कसा वाटला तो व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. बाय बाय.